बातमी चिपळूणमधून आहे। चिपळूणमध्ये सध्या भाजपच्या पदाधिकाऱ्यावरती पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। अल्पवयीन मुलीला लग्नाचा आमिष देऊन लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप यावेळी करण्यात येतोय। मुलगी गर्भवती राहिल्यानंतर भाजप पदाधिकारी मंदार कदमवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। मंदार कदम हा भाजपमधील बड्या नेत्याचा निकटवर्ती असल्याची चर्चा आहे। पोलीस तपासामध्ये आरोपीच्या मोबाईलमधून आक्षेपार्ह बाबी सुद्धा समोर आल्याची माहिती आहे। एप्रिल 2025 ते ऑगस्ट 2025 दरम्यानचा हा सगळा प्रकार घडल्याचा आरोप करण्यात येतोय। पीडितेच्या तक्रारीवर चिपळूण पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। माझे सहकारी रवींद्र कोकाटे सध्या आपल्या सोबत आहे। रवींद्र, नेमका हा सगळा प्रकार काय होता आणि सध्या पोलीस कशा पद्धतीने तपास करतायत? सिद्धेश, जर आपण पाहिलं तर जर मंदार कदम आहे हा भाजपचा पदाधिकारी आहे। अल्पवयीन मुलीला लग्नाच्या आमिष व धमकी देऊन वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप त्याच्यावरती ठेवण्यात आलेला आहे। सध्या तो पोलीस कोठडीमध्ये आहे। 2025 ते ऑगस्ट 2025च्या दरम्यानचा प्रकारचा हा असल्याचा उघडीस आलेला आहे। मंदार हा भाजपचा एक कार्यकर्ता आहे आणि प्रत्येक भाजपच्या कार्यक्रमात हा अँकरिंग किंवा वृत्त निवेदन करताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळालेला आहे। आता सध्या पोलीस तपास सुरू आहे। काही गोष्टी आहेत या पॉक्सो अंतर्गत असल्यामुळे पोलिसांनी याची गोपनीयता बाळगलेली आहे। अधिक पोलीस चिपळूणचे तपास करीत आहेत। सिद्धेश, नक्कीच धन्यवाद रवींद्र, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।